तर गाईज बघू शकता पोरांच्या भांडणं झालेत लाल. करू नका कालवाग रडद परशुराम पाळणा करू. बघू शकता सर गाईज तुम्ही सोललेलं नारळ दिसतंय का नाही खरं सांगा कमेंट मध्ये सांगा. तर गाईज स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा होस्ट नवनाथ. तर आजपासून डेली ब्लॉग बनवणार आहे मी आणि रोज ब्लॉग बनवायचा प्रयत्न करीन आणि दिवसभराचं रुटीन जिम डाएट सगळं तुम्हाला दाखवेन. आणि सध्या आता कॉलेजला जायचं आहे. कॉलेजमध्ये एक जुना मित्र येणार आहे त्याचा पण ब्लॉग बनवू आपण. हे बनवला तर बनवू नाहीतर मग डायरेक्ट घरी आल्यावर ब्लॉग सुरू करू बरं पुढचा. तर व्हिडिओमध्ये स्टे राहा. जसं चाललं होतं आपलं तर काही आता चाललो आहे कॉलेजला. बोल ना तू बिंदास. तू काय घाबरतो राव संख्याला घाबरतो राव. काही इंग्लिश पण घेऊ दे. इंग्रजीमध्ये बोलणार का डायरेक्ट मग काही विषय नाही. मग विषय क्लोज करायचा नाही भाई इंग्रजीमधून. मग पुढच्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला संख्या इंग्रजीमध्ये बोलताना दिसत नाही भाई. काही विषय नाही. संख्या आता थोडा कम्फर्टेबल झालेला आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. तर कॉलेजमध्ये जाऊ. आता एक मित्र आलेला आहे त्याचा पण ब्लॉग बनवू आपण नाही गोष्टी. तर काही हाच तो मित्र. अरे तुझे थांब ना हे थांब. तर हाच तो मित्र अक्षय लाजतोय सध्या. अरे लाजू नको आपल्याला याच्यातूनच पुढे जायचंय. अरे काय चला सपोर्ट करा म्हणून ब्लॉगला. इथं ब्लॉग बनवताय सुम्या आलाय ब्लॉग मध्ये. पोरं लय चावकडे भाऊला फॉलो करा आमच्या. हा बस हे असं बोलावं लागेल. चला कॉलेजचा ड्रेस घातला. तर गाईस तुम्हाला सोडलेलं नारळ दाखवतो. टोपी काढा कुठे आहे. तर बघू शकता सर गाईस तुम्ही सोललेलं नारळ दिसतंय का नाही खरं का सांगा कमेंट मध्ये सांगा. सोललेलं नारळ दिसतंय का नाही. सज्जन अरे जा दे तुला लाज वाटली पाहिजे. तू घरचे पैसे देते तू इथे गेम खेळू राहिलाय. सर बघ सर वडिलांचा नंबर दे बरं आहे का नाही. बरोबर आहे का नाही. कुठे वडिलांचा नंबर आहे माझ्याकडं. तर आपण आहे ना त्याला त्याच्या वडिलांना कॉल करू आणि त्यांना सांगू तुमचा जो मुलगा आहे तो वाया गेला आहे. इथे येऊन पबजी फ्री फायर खेळतोय. पुढे लेक्चर चालू आहे. A few moments later. तर गाईस बघू शकता पोरांचे भांडणं झालेत लाल. हॅलो हा असं पकडा पकडी. ए धर पोरांचे काय म्हणून भांडणं होते. तो धर त्याचं टांगड धर. आण त्याला इकडं उमेश. ब्लॉग चालू आहे ब्लॉग. ए यार घे त्याला फक्त चल त्याचा ब्लॉग काढू तिथं जाऊ. ब्लॉग पण येतो का अवघड नाही आता चालू केलेलं आहे. आपले शिक्षक हो का नाही रे. नको विचार ना जर कोण शेअर विचार ना सरला. आम्हाला पण शिक्षक व्हायचं होतं माहिती आहे सर. तुमची परिस्थिती बघून आम्हाला वाटत नाही आम्ही शिक्षक व्हा. म्हणजे लय तुम्हाला त्रास होता असं काय. इथं रूमवर नाही राहायचं म्हणल्यावर एवढ्या लांबून यायचं होतं ना. त्याच्यामुळे आमची शिक्षक व्हायची इच्छाच मिळाली. काय विचारायचं का अशा तुला त्याला आपल्या सरांना सर पोरगच वाटत येतो. कोणत्या विषयात कोणता कोर्स केला तुम्ही. फुल स्टॅक. अरे मग आपलाच खेळ आहे हो. आपल्याला आपण फुल स्टॅकच केलेलं आहे. आमचा विषय वेगळा व्हायचं मग आता. म्हणजे सर आम्ही फुल स्टॅक केलं आमचं काय व्हायचं का नाही मग. होईल ना. हा होईल ना. काय होईल आता तुम्ही किती करताय त्याच्यात ते महत्वाचं आहे. हा बरोबर आहे स्किल महत्वाचं आहे. सर तुमच्यात नव्हतं का. नव्हतं म्हणजे स्किल होतं. मी आताच कोणाला तरी सांगितलं मी माझं रेझ्युमे सिलेक्ट होत नव्हता. आता होता सूरज. कशामुळं ते ATS सॉफ्टवेअर आहे ना ते सिलेक्ट करतं की नेमकं त्याचा नेमकं प्रॉब्लेम नेमकं कशात आहे तेच नाही कळत. सर तुम्ही एखाद्या कंपनीत नाही दिला नाही सर.
सर तुम्ही अनकम्फर्टेबल आहे का व्हिडिओ मध्ये यायला? नाही असं काय नाही. नाही ना, सर ती तुम्ही बोला ना म्हणून म्हणलं. लॉक करतोय ब्लॉक म्हणजे दिवसातलं सगळं काय करतो दिवसातलं काय करतो काय नाही. हा का? उठल्यापासून तर झोपेपर्यंत सकाळी दुसऱ्यांचे माझे घेतो व्हिडिओ मध्ये काढतो सर्व काय रनिंगचा व्हिडिओ अक्का घेतलाय तुमचा. पकडा पकडी खेळत एकदम दोघं? नाही मग धराधरी धराधरी भांडणं खेळते पोरवी. तर गाईस तुम्ही बघू शकता संख्या आपलं प्रॅक्टिकल करून राहिलाय. संख्या भाऊ, संख्या काही येत आहे का नाही? येत आहे ना, येत आहे त्याशिवाय का? संख्या गाईज तुम्हाला सांगायचं तर संख्या आमचा टॉपर आहे वर्गाचा. फुगून नाही, टॉपर आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही आपले प्रोग्राम म्हणजे सगळे टॉपरच भरलेले आपल्याला. बघा टॉपरच मला विचारतोय सार्थक शेठ. माझी एकच आहे, सगळ्या संख्याला सगळे हे आशाताई आपले, आशाताई म्हणजे आपलं आशुतोष. सुमे प्रोग्राम कर, बाकीची बडबड नको करू. प्रोग्राम कोण आलो ना. अरे बाजू आहे ती खुर्ची आणि इकडे तुम्ही बसायला मै घेतली काही तिथं खुर्ची तर बघू शकता चांगली खुर्ची बसलेलो होतो. तर सुम्याने माही खुर्ची घेतली. असं सुम्याला लाज नाही बरोबर आहे सुम्या? बरोबर आहे. हा लाज आहे. तुला लाज आहे का? हा आहे. लाज असली तर आता ब्लॉग बनवला असता का? तुम्ही बिन लाज आहे म्हणायची. हा मग काय प्रॅक्टिकल झालं ना मग तुम्हाला किती बाबा तर गाईज आता कॉलेज सुटले आणि घरी गेल्यावर आता बनवून ब्लॉग. तर गाईज आता घरी आलोय कॉलेज भरून. अख्खा फुल रील बघ ती भाऊ. तर घरी आलोय आता. तर आज पित्र येतं, पित्राचं जेवण घालायचं होतं तर त्याची तयारी चालू आहे. झालं बी झालं. हां झालं झालं ना मम्मी. ते काय आता किचन वाटत व्हायचं काम चालू आहे. काय पक्ष घालायचे पित्र आहे जुनं बोलणार पक्ष घालायचे लोकांना ते माहिती आहे. पक्ष बरोबर आहे. पित्र होते आज. तर त्याचं स्वयंपाक आज काय पुरणपोळ्या ते. तर काय आणली? हा पंजोबा. हा मग तेच पित्र जीव घातले. आया बाया नो करू नका गालवा ग रडद परशुराम पाळणा करू गालवा ग. कसं आजच गाणं ऐकलंय मी. परशुरामजी नाही परशुराम बाळाला बाई गुंतले कामाला गुंतले कामाला गुंतले कामाला परशुराम बाळाला बाई गुंतले कामाला. बोल ना. अरे ब्लॉग मध्ये यायला लाज होती काय तू? रेणुका मातेला जायचं आपल्याला. असं लाज नाही का? नाही लाज 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 दर्शनाला जायचं रे माझं गाव. कोणत्या पुढं दर्शनाला जायचं रेणुका मातेला. परत बघू आज मला जर वेळ असला तर परत गर्दी चालू आहे ना नवरात्रात दर्शनाला. गर्दी सुरू होईल पण आता सध्या पाळणे बांधलेत लय मोठे मोठे पाळणे. नवीन पाळणा आलाय तिथं. ते नाही का वर जातो एकदम वर शेवटला आणि मग खाली येतो गपक्यात. कोण म्हणलं? लावलाय. आम्ही गेलो होतो त्या दिवशी मागे लागित होते ते. नववारी साडी नेसून बायती लुगडी हा रेणुका माता कशी खेळती हा. फुगडी. अगं माऊर गडावरी रेणुका खेळती फुगडी. माऊर गडावर रेणुका खेळती फुगडी. याला अगं नववारी साडी नेसून बायती लुगडी माऊर गडावर रेणुका खेळती फुगडी. बँड चुकला आपला. तालच बरोबर नाही आपला. जाऊ द्या. तालच चुकल्यावर काय झालं? चुकलं तर बंद. चुकलं तर बंद नाही. थोडंच नाही हमरे का क्या है आपका क्या है? काय नाही चुक्या तो चुक्या है. उसे उसे बनी तर बनी झाली. ए बा जाने दो. कट करने का कोणतरी म्हणलेलंच आहे. ते आता नाही की कोणाच्या घरी कोणाच्या घरी कोणाच्या घरी काय मस्त काय दूध.
आवरून घे, जेवण करून घे. ओके. तर गाईज आता जेवण करतो. आज काय पुरणपोळ्या आहेत. हा. पुरणपोळ्या जरा सण घेतो. आता काय चलती की नाम गाडी. हा चलती का ना गाडी. ओके. तर जेवण करतो आता आणि बघू पुढचा ब्लॉग बनवतो. पण मग काय करायचं आम्ही ज्वारीचे ताट पहिले खात होते. ज्वारीचे ताट म्हणजे जाड ज्वारीचे कंस असे आले का हुरड्यामध्ये मग ते ताट चांगलं व्हायचे ज्वारीचं खायला. ऊसासारखं सोलून खायचं. ऊसासारखं मोडायचं आणि ते ताट मोडलं म्हणजे कांडीवर मोडलं का मग ते कणिश टाकून द्यायचं खाली आणि ते पाला पाचवा काढला का मग ते ताट आपलं ऊसासारखं सोलून खायचं. अशा आम्ही ताटं खायचो रस्त्याला. ताटं खायचो. भुईमुगाच्या शेंगा, कोणाचा भुईमुग उपट, कोणाचं मोड, असं आमचं चालू होतं. एक वेळेस असा तो मालक बोलला, भाऊ आज गेले भुईमुग उपटायला. भुईमुग उपटला मी. आता मला काय माहिती कसं उपटे ते. आपलं एका जागी उपटलं, खळवर उपटलं लगे आणि तिकून आणलं असंच एकदम गोठलं उचलल्यासारखं आणलं रस्त्याला आणून टाकलं. आता पोरांनी सगळा गोळा मेळा जमलं पोरांचं. त्यांनी सगळ्यांनी झाडं घेतली. मला राहिलंच नाही. आता मी सारच लहान असल्यामुळे मी रडायला लागले. मग रडायला मला राहिलं नाही. तुझ्या लहानपणीच गोष्ट. आणि मी रडायला लागले. आणि मग आता चौथी पाचवीला असं तरी मी आता मी रडायला लागल्याच्या नंतर मग तो मालक आला, शेतावाला मालक, भुईमुगाच्या शेंगावाला. तेव्हा लगेच त्याने धरलं पोरायला सगळ्यांना. मग ते म्हणायला लागले आम्ही नाही म्हणे, हिनं उपटून आणलं म्हणे. मग तिच्या हातात झाड दिसतं का तुम्हाला? तिनं जरी उपटून आणलं ती सार तुम्हाला वाटून तिला नाही का वाटत का? तिच्या हातात झाड दिसतं का तुम्हाला? मी निर्दोष सुटले. लहानपणीच्या गोष्टी. सरांची तिथं गेली. सरांनी सगळं म्हणजे तुमच्या मुलांना असं शिकवता का तुम्ही रस्त्याने यावं लागतं म्हणजे पोरांनी यांनी खळभर आमचं भुईमुग उपटला. हा आणि हे पोरीचं नाव सांगितले. साऱ्यात लहान आहे ना. हिचं नाव सांगितले पण तिच्या हातात झाडच नव्हते. गुरुजी पहिले गुरुजी म्हणत होते. तिच्या हातात झाडच नव्हते. गुरुजी मी कसं काय तिला बोलणार? मी तिला नाही बोललो हे तुमच्याकडे आणले यांना काही वळण लावा. मग गुरुजीने काय केलं पहिलं असं होतं खाली टेबल वरून लोखंडाचा रूळ आणि वरून जर मारलं ना तर खालचा मार लागत होता. खालचा मार आणि वरचा मार. नाहीतर काय करायचं खाली पायाच्या खाली वाकायचं, पायाच्या अंगठे धरायचे आणि मानीवर खडू ठेवायचा. तो पडला का हाणला असं होतं. नाहीतर मग असे खुंटे असतात शाळेची त्या खुंटीला असं मिठी घालायची आणि वर लटकून द्यायचं. असं किती उंच असो मग टांगतीच पडलं मग तुम्ही तुमचं पाहून घ्या. मी तर लय मार घालेला असे मारायचे ते पहिले गुरुजी. आता सर म्हणतात आम्ही पहिलं. मी काय करत माहिती का गृहपाठ पूर्ण नसला का समजा माझ्यासोबत काय करायचं माहिती का ज्या दिवशी मी गृहपाठ करेन त्या दिवशी मॅडम येणार नाहीत आणि ज्या दिवशी नाही केला का मॅडम बरोबर हजर राहणार. आणि मग जो मार खाल्लाय मी एक तर सर अशी होती बरं का आम्हाला त्याचं नाव नाही मी कधीच नाही. माझं अक्षर लय चांगलं होतं ना. मला गुरुजी म्हणायचे तुझं अक्षर. अरे मला इतके ते मानायचे ना. माझं अक्षर लय चांगलं होतं. मी अक्षरवरून मार खाल्लेला आहे. मी आता समजा एक सर होते बरं का सायन्सला आम्हाला. आम्ही समजा वही पूर्ण करायला लावायचे. रोज का अभ्यास असायचा. रोज होमवर्क द्यायचे ते करायचं पूर्ण. मी एक पूर्ण करीत नव्हतो. एक पण पूर्ण नाही आणि एक पण पूर्ण नाही. आणि जेवढे होमवर्क झाले समजा प्रत्येक लेक्चरला प्रत्येक होमवर्क तयार करतात पोरांचे सगळे पूर्ण माय पूर्णच नाही. आणि जे पोरं माझ्या संग खेळायचे वेळेचे एकदम धिंगाणा घालायचे त्यांचे बी पूर्ण बरं का. मग समजा मी आता सर बी काय करायचे जेवढे पूर्ण आहेत तेवढे सोडून बाकीचे जेवढे राहिले तेवढ्या छड्या 40 पूर्ण करायचे होते. माही फक्त 7 झालेले. मी छड्या किती खावा 30 छड्या खाल्ल्या मारलंच नाही सरांनी मला. माझा अभ्यास मी 6 महिने शाळेत गेले नाही पण परीक्षेच्या वेळेस गेले नाही तर मी पासच झाले. मग सर म्हणायचे म्हणजे माझ्या आई वडिलांची परिस्थिती गरीब होती ना. मग त्यावेळेस सरांना वाटायचं गरीबाचे लेकरं चांगले असतात हुशार असतात. आणि मला मग शाळेमध्ये मी असं मारुतीच्या मंदिरामध्ये शाळा भरायची. आणि मी काय केलं परीक्षा आली जाऊ नको गुरुजी मारते. पण जाऊन असं एक लिंबाचं झाड होतं त्या झाडाच्या आडुंगी जाऊन उभं राहिले आणि सरांनी हाका मारली. गुरुजीने हाका मारली मला. आले का इकडे आखे म्हणायचं ना. सारे शाळेतले आखेच म्हणायचे. माझं नाव वच्छला होतं पण तरी ते म्हणत नव्हते. आणि ते मला म्हणत नव्हते. मग त्यांनी बोलिलं म्हणे बस परीक्षेला बस. मला माझा अभ्यास नाही बस म्हणे. दिले प्रश्न उत्तर मला. मी तेवढे पूर्ण केले तर सरांनी माझी पाठ थोपटली
शेवटी तुम्ही आहे कोणाचे वारकाचे तुम्ही का पक्षामध्ये कावळा आणि माणसामध्ये नावी. गुरुजी म्हणले तू इतकी लक्ष्मण भाऊची पोरगी इतकी हुशार आहे, शाळेत नाही आली तर तिचे प्रश्न पहा म्हणे कशा गाईज तिच्या लहानपणीचं होतं. लहानपणी. तर आता जेवतो मी, फायनली जेवतो आणि मग पुढचा ब्लॉग बनवतो. चांगली वाजव आहे कानाखाली. उठून दे उठून अरे घासणीचं दे ना. उठ लवकर. पटकन वाढ जेवायला पटकन. तर गाईज जेवून झालं आता आणि आता परत कॉलेजला जातो. तुम्ही म्हणता कायला कॉलेजला चाललंय? आता कमाशिकाला चाललोय. कमाशिका जे कॉलेजला आहे त्यांना माहित असेल कमाशिका काय. तर आमच्या कमाशिकाच्या नावाखाली काय करतात, गवत काढून घेतात. आमच्या तो अन्याय झालेला आहे, गवत काढून घेतात. आमचा विभाग आहे परीक्षा विभागाला, आमच्याकडून गवत काढून घेतात. 2 तास काम करावं लागत आहे. आता पेमेंट द्यावं काय विषय, पोटा पाण्यासाठी करावं लागत. पोटा पाण्यासाठी नाही पण 2 तास वेळ काढायचा आपला भाई. तर काहीच नाही म्हणतात दुसऱ्या अन्याय उरायला आमच्यावर. कुत्र्याची पिल्लं धरायला उरायला आम्हाला. कुत्र्याची पिल्लं अहो डस ती 4-5 वेळा पोरांना डसली. हा कुत्रे धरायला लावरायला तर आम्हाला एवढंच राहिलं बा. आता हे गवत उचलतोय ते काय कमी आहे काय? इकडेची ती डसली व्हायचा खेळ. तुम्हाला कंटेंट भेटन पण हे नको तसं ना ती तुला धरती पिल्लू धर ना. तर काही गवत काढतो आता आणि तर गाईज आता घरी आलोय आणि पुढचा ब्लॉग बनवता. गाईज अक्काला काम केल्याशिवाय जमत नाही. मम्मी झोपली आणि तिच्याकडून भांडं वाजलं. तर आम्हाला हानीत होती इतके वेळ. आता शांत बसली, ब्लॉग सुरू झाले बरोबर का? नाही मला झोपायला काय आला खाडखुड रे. ते डंबल का ते ठेवलाय का नाही? ठेवून दे ना. बाहेर येतो ताट आणती लाविती चमचा आणती लाविती हळू 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 करा झोपून अक्का तिथे ना इकडे झोपायला इकडे तर चाललंच ते काम तिचं. थोडी बाई नेहमी भांडे ठेवले बघा झोपडी किती माहीत ये मी खाट वाजला खडखड. हा खूप दुःख राहिले डाळीची भांडेला येत होती मला आपलं. तर गाईज मी जिमला जातो आता आणि हा ब्लॉग इथंच एंड होतोय. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.